श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। स्वर्गलोक इंद्र संपत्ति हे काळांतरी विटंबती। सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम। समर्थांच्या दासबोधातील हे सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि सद्गुरु स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थ असं म्हणतात की स्वर्गलोक, आता स्वर्गलोक किती मोठा आहे। स्वर्गलोकामध्ये जाण्यासाठी आमची सगळी प्रयत्न चाललेले आहेत। स्वर्गलोकाची अनुभूती आम्हाला घ्यायची आहे। स्वर्गावरती आम्हाला कसं, कारण आम्हाला कसं आहे की स्वर्गातला आनंद घ्यायचा आहे पण स्वर्गवासी न होता घ्यायचा आहे। स्वर्गवासी झाले किंवा स्वर्गवासी व्हायचंय हे नुसतं म्हटलं तरी आम्हाला दुःख होतं, हे म्हटलं तरी आम्हाला आवडत नाही, हे म्हटलेले आम्हाला चालत नाही। संतांनी बरोबर आमची जी ओळखली ना ती इथेच ओळखली। समर्थ म्हणाले मरणाचे स्मरण असावे। माणसाला मरणाची भीती दाखवली की तो हातामध्ये माळ घेऊन जप करायला लागतो। मरणाची भीती वाटली की तो गुरुचरित्र काढून वाचायला लागतो। मरणाची भीती वाटली की मग तीर्थयात्रा, मग सगळं शिर्डी, शेगाव, अक्कलकोट, मग जाण्याची मनामध्ये इच्छा निर्माण होते। मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा समर्थांनी त्या सद्गुरु तत्वाची आपल्याला ओळख करून देण्यासाठी समर्थांनी असं म्हटलं की सद्गुरूंच्याकडे जाताना सद्गुरू कशा आहेत। स्वर्गलोक इंद्र संपत्ती, स्वर्गलोक ही जिथे नाशिवंत आहे। स्वर्गात जाऊनही आम्हाला तिथे खरा आनंद मिळणार नाही। इंद्र संपत्ती हे सगळं, आता इंद्र तर केवढं मोठं अधिष्ठान आहे, देवांचा राजा। अहो ते इंद्रपद आम्हाला मिळेल पण इंद्रपद सुद्धा सद्गुरु तत्वापुढे नाशिवंत आहे। कारण इंद्रपद हे काही टिकणारं नाहीये, शाश्वत नाहीये। इंद्रपद हे टिकणारं नसल्यामुळे ते कधी संपून जाईल काही सांगता येत नाही। हे काळांतरी विटंबती समर्थांनी म्हटलंय। हे जे आहे स्वर्गलोक, इंद्र हे सगळे संपून जाणारे आहेत। ते कधी त्यांची म्हणजे ते संपतील, कधी ते नाश पावतील हे सांगता येत नाही। पण सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना। सद्गुरु कृपेची प्राप्ती मात्र कधीही चळत नाही, कधीही संपत नाही, कधीही ती नाश पावत नाही। म्हणून असं असतं पहा, सद्गुरूंच्याकडे जाताना आपण एक लक्षात ठेवावं, कारण खूप अंतःकरणामध्ये भाव दाटून आला ना की मग बोलणं सुद्धा अशक्य होतं। सद्गुरूकडे जाताना माझं मन कुठेतरी ठेवून मला जायचं आहे। माझा देह, मी नाशिवंत देहाने सुद्धा मी त्यांचं दर्शन घेतो ना, हे सुद्धा खरं दर्शन नाही। माझ्या अंतःकरणामध्ये जिथे मी बसलेलो असेल, जिथे मी असेल त्या ठिकाणी त्यांना प्रार्थना करावी आणि म्हणावं, हरी मेरो जीवन प्राण आधार। ही प्रार्थना रोज त्यांना म्हटलं ना की मग त्यांना सुद्धा पाझर फुटतो पहा। काय त्यांना प्रार्थना करावी, और आसरो नाही तुम बिन, निरसो सब संसार, हरी मेरो जीवन प्राण आधार। अशी प्रार्थना त्यांना रोज केली ना की मग असं असतं पहा की आपलं जे मडकं आहे ना, हे डोकं, हे मडकं आपण रिकामं त्यांच्यासमोर नेऊन आपटावं। ते फुटलं तरी चालेल, पण ते असं अज्ञानाने, विकल्पानी, विषयानी भरलेलं नसावं।
ते फक्त सद्गुरू कृपेनं आणि सद्गुरू प्रेमानं भारलेलं असावं, पण विषयांनी, विकल्पांनी, कुतर्कांनी, कुचेष्टेनी ते मडकं भरलेलं नसावं. कारण हे मडकं फुटणारच आहे. तिथे मडकं फुटेपर्यंत थांबतात. कुठे तुम्हाला माहिती आहे, ही डोक्याची कवटी फुटेपर्यंत थांबतात. कवटीचा आवाज झाला की तिथून निघतात. याचा अर्थ काय लक्षात ठेवा, की ही कवटी तिथे फुटेपर्यंत, याचा अर्थ तुझा देहाची जाणीव तोपर्यंत तिथे असते, तोपर्यंत ते तत्व मला कळत नाही, तोपर्यंत सद्गुरू मला भेटत नाहीत. म्हणून ते मडकं अशा प्रकारे असावं. जगात आपण किती मोठे असो, जगात आपण किती नावलौकिक मिळवलेला असो, पण आपण सद्गुरूंच्याकडे जाताना अत्यंत लीनतेनं जावं. आणि हा देहाचा भार त्यांच्यावरती कधीही मी टाकू नये, याचा अर्थ हे नाशिवंताचं ओझं मी त्यांच्यावरती टाकत असतो. म्हणून सद्गुरूकडून सन्मानाची कुणीही कधीही कसलीही अपेक्षा ठेवू नये. सद्गुरू कृपा करतात आणि सद्गुरू आपल्याला प्रसाद देत असतात. सद्गुरू यांच्या तत्वापुढे ही स्वर्गलोक आणि इंद्रसंपत्ती हे काळांतरी त्याची विटंबना, याचा अर्थ की ते नाश पावतात. पण सद्गुरू कृपेची प्राप्ती कधीही चढत नाही, कधी हलत नाही, कधी आपल्यापासून दूर होत नाही. आणि ती कृपा अखंड आपल्यावरती राहण्यासाठी आणि आपल्याला त्या कृपेचा अनुभव येण्यासाठी हे समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.